नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. काल संध्याकाळी नीट 2026 चा ऑफिशियल रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झाला आणि आज सकाळी मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकले, फोन केले आणि विचारले की सर आम्हाला तर साधारणतः 177 पेक्षा जास्त मार्क्स येत आहेत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ओपनचे जे काही विद्यार्थी आहेत त्या ओपनच्या विद्यार्थ्यांना 213 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचे आम्हाला रात्री मेसेज आले, फोन आले. आम्हाला सर 300 मार्क्स पडत आहेत, आम्हाला सर 400 मार्क्स पडत आहेत, आम्हाला 500 मार्क्स पडत आहेत, आम्हाला 600 मार्क्स पडत आहेत. तर या मार्कामध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते कॉलेज मिळू शकेल किंवा आम्ही या मार्कासाठी कोणती काउन्सिलिंग केली पाहिजे या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. नीट 2026 चा जो काही रिझल्ट आपला डिक्लेअर झालेला आहे त्याच्यावरून विद्यार्थ्याला 177 ते 300 मार्क्स मध्ये, 300 ते 400 मार्क्स मध्ये, 400 ते 500 मार्क्स मध्ये आणि 550 ते 600 प्लस मार्क्स मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काय मिळू शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या जे काही पेड काउन्सिलिंग आहे त्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे. पेड काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये तुम्ही बघू शकता फक्त 5,000 रुपये फीज मध्ये तुम्हाला एकाच फीज मध्ये सर्व काउन्सिलिंग या ठिकाणी करता येईल. ऑल इंडिया काउन्सिलिंग असेल, स्टेट कोटा काउन्सिलिंग असेल किंवा अदर स्टेट काउन्सिलिंग असेल, कोणत्याही प्रोग्रामसाठी तुम्हाला एकाच फीज मध्ये आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत काउन्सिलिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना किती मार्क्स पर्यंत काय मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी क्वालिफाईंग कट ऑफ या ठिकाणी अजून एकदा बघायचा आहे. क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 213 मार्क्स असणारे विद्यार्थी इलिजिबल आहेत. लक्षात घ्या. ओबीसी, एससी, एसटी साठी साधारणतः 177 मार्काचे जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांना 177 मार्क्स किंवा 177 मार्कापेक्षा जास्त मार्क्स पडत असतील असे सर्व विद्यार्थी नीट 2026 ची परीक्षा हे इलिजिबल झालेले आहेत. जे विद्यार्थी इलिजिबल नसतील अशा विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह होप्स ठेवायचे आहेत की 2024 प्रमाणे कट ऑफ कमी यावा आणि तुम्ही इलिजिबल व्हावे. ते जर तरच्या गोष्टी आहेत, आपण आता त्याच्यावर काही कमेंट करू शकणार नाही. परंतु आपण तुम्हाला आता जो काही आपला टॉपिकचा विषय आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आता आम्ही एक रँक अनालिसिस केलेली आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला त्यांचे मार्क्स टाकले, ऑल इंडिया रँक टाकली, या सर्वांवरून आपण एक रँक प्रिडिक्टर या ठिकाणी बनवलेला आहे. हा रँक प्रिडिक्टर ॲक्युरेट आहे. या रँक प्रिडिक्टर नुसार आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी 177 ते 300 मार्कापर्यंत आहेत, लक्षात घ्या बाळांनो, जे विद्यार्थी हे 177 ते 300 मार्क्स मध्ये आहेत त्यांची रँक किती असणार आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांची रँक 177 मार्काच्या विद्यार्थ्यांची रँक साधारणतः 11,84,000 आहे. लक्षात घ्या, म्हणजे 11,84,000 ऑल इंडिया रँक पर्यंतचा विद्यार्थी आणि नीट 2026 ची परीक्षा क्वालिफाय झालेला आहे आणि 5,80,000 पर्यंत 300 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची रँक येत आहे. 300 ते 400 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची रँक ही 5,80,000 ऑल इंडिया रँक पर्यंत किंवा 2,70,000 ऑल इंडिया रँक पर्यंत येत असेल ते विद्यार्थी 300 ते 400 मार्कापर्यंत या ठिकाणी आहेत. जे विद्यार्थी 400 ते 500 मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांची, त्यांची ऑल इंडिया रँक 2,70,000 ते 70,000 ऑल इंडिया रँक पर्यंत त्यांची रँक या ठिकाणी आता येत आहे. आणि जे विद्यार्थी 500 ते 600 मार्क्स पर्यंत असतील त्याच ठिकाणी आपण झोन पण केलेला आहे. हे रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू त्यानुसार 70,000 ते 12,000 त्यांची रँक या ठिकाणी 500 ते 600 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांची येत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे 600 ते 715 म्हणजे 715 मार्काच्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक ही एक आहे आणि 600 मार्कापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांची रँक ही 12,000च्या आत या ठिकाणी रँक येत आहे. आणि या रँकमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे अगदी कमी रँकच्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळू शकेल ते जास्तीत जास्त रँक म्हणजे कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळू शकेल, जास्तीत जास्त रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कोणतं कॉलेज मिळू शकेल महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, हे सुद्धा आपण या ठिकाणी आता पुढच्या चालू राहणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कुणी सुद्धा व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी या ठिकाणी बघायचा आहे. अशा पद्धतीनं आता
आपण एक ऑल इंडिया रँक चार्ट पण या ठिकाणी आणलेला आहे. एक तुमच्या लक्षात यावं ह्याच्यासाठी अजून डिटेलमध्ये एक रँक चार्ट आणलेला आहे. आणि या चार्टनुसार 715 मार्काला 1 नंबर रँक आहे, 700 मार्कापर्यंत 250 रँक आहे, 675 रँकापर्यंत 1800 रँक आहे, 650 पर्यंत 3800 आहेत, 625 पर्यंत 7000 रँक आहे, 600 पर्यंत 12000 रँक आहे, 575 पर्यंत 19000 रँक आहे, 550 पर्यंत 31000 रँक आहे, 525 मार्कापर्यंत 48000 रँक आहे, 500 मार्कापर्यंत 70000 रँक आहे, 475 मार्कापर्यंत 1,20,000 रँक आहे, 450 1,70,000, 425 2,20,000, 400 2,70,000, 375 मार्कापर्यंत 3,38,065 रँक आहे, 350 मार्कापर्यंत 420 रँक येत आहे विद्यार्थ्यांची, 325 मार्कापर्यंत 5 लाख रँक येत आहे, 300 मार्कापर्यंत 5,80,000, 275 मार्कापर्यंत 6,90,000, 250 मार्कापर्यंत 8,10,000, 225 मार्कापर्यंत 9,30,000 आणि 200 मार्कापर्यंत 10,50,000 आणि शेवट 177 रँकवाल्याची 11,90,000 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांची रँक या ठिकाणी निघत आहे. आता या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना जो आपला टेबल आपण बनवला होता त्याच्यानुसार किती मार्कापर्यंत त्याला काय मिळू शकेल हे या ठिकाणी आपण सांगणार आहेत. सुरुवातीला 177 ते 300 मार्कापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स येत असतील म्हणजे 177, 200, 220, 240, 260, 300 अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची ऑल इंडिया रँक 11,84,000 ते 5,80,000 रँकापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये लक्षात घ्या बाळांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला BHMS म्हणजे होमिओपॅथी हे होमिओपॅथी तुम्हाला गॅरंटेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या BMS जे आहे ते BMS तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये IQ कोट्यामध्ये मिळू शकतं, IQ किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये, आणि अदर स्टेटमध्ये तुम्हाला 100% BMS मिळू शकतं. लक्षात घ्या अदर स्टेटमध्ये तुम्हाला गॅरंटेड BMS या ठिकाणी मिळणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं NRI आणि मॅनेजमेंट कोट्याचं बजेट असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS लाही चान्स आहे. लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 25 MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस होते, त्यातले एक वेदांता पालघर आणि एक जालन्याचं मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आणि प्लस 2 कॉलेजेस आता नवीन ऍड झालेले आहेत, असे मिळून 27 MBBS कॉलेजेस आहेत. त्या 27 MBBS कॉलेजेसमध्ये NRI आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं MBBS साठी. तर ह्या विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम आता या ठिकाणी मिळणार आहे. BHMS राऊंड मधून मिळेल, BMS अदर स्टेटला मिळेल, BMS IQ मॅनेजमेंट मिळेल आणि MBBS मॅनेजमेंट आणि NRI कोट्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये सीट मिळणार आहे. आता वरूया पुढच्या मार्कच्या रेंज पर्यंत. 300 ते 400 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय मिळू शकेल महाराष्ट्र राज्यामध्ये ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्या विद्यार्थ्यांना BHMS महाराष्ट्र राज्यामध्ये गॅरंटेड मिळणार आहे. BMS महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतो. त्या विद्यार्थ्यांना 300 ते 400 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना BHMS जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील अशा ठिकाणी तुम्हाला BMS महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं. BDS लाही तुम्हाला चान्स आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. लक्षात घ्या बाळांनो, 300 म्हणजे 5,80,000 रँक ते 2,70,000 रँक पर्यंत तुम्हाला BDS पण मिळू शकतं, BMS पण मिळू शकतं आणि BHMS पण मिळू शकतं. मात्र MBBS तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, मॅनेजमेंट आणि NRI कोट्यामधूनच मिळणार आहे. रेग्युलर कोट्यामधून तुम्हाला MBBS मिळू शकत नाही. लक्षात घ्या. आणि हा जो काही प्रिडिक्टेड जो आपण कट ऑफ बनवत आहे हा ओपन कॅटेगरीसाठी आपण कन्सिडर करू शकतो. इतर कॅटेगरीसाठी कट ऑफ ची मार्कची रेंज असेल किंवा ऑल इंडिया रँकची रेंज असेल ती खाली वरी होण्याची चान्सेस या ठिकाणी आहेत. हा आपण जनरल साठी सांगतोय. लक्षात घ्या. पुढची जी मार्कची रेंज आहे त्या मार्कच्या रेंजमध्ये तुम्हाला काय मिळू शकेल हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पुढची मार्क रेंज आहे तो म्हणजे 400 ते 500. म्हणजे मार्क्स किती येतात विद्यार्थ्यांना, 400 ते 500 मार्क्स येत आहेत. याच्यामध्ये रँक जो येतो आहे तो 2,70,000 ते 70,000 रँक पर्यंत रँक येतो बाळांनो. लक्षात घ्या. त्यामध्ये BMS गव्हर्नमेंट मिळणार आहे, BDS गव्हर्नमेंट तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, BVSC व्हेटरनरी डॉक्टर हे पण तुम्हाला गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं, MBBS डीम कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं. आणि ज्या विद्यार्थ्यांची 500 रँक असेल ओपन सोडून इतर कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज पण शेवट राऊंडला मिळण्याचे चान्सेस आहे. लक्षात घ्या. त्यामुळं 400 ते 500 मार्क्स पर्यंत तुम्हाला हे 4 तर गॅरंटेड मिळणारच आहेत. BMS, BHMS, BDS आणि BVSC गव्हर्नमेंट या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार आहेत.
आता वळूया पुढच्या रेंजकडे. आता पुढची जी रेंज आहे ती म्हणजे सगळ्यात सेफ रेंज, म्हणजे ह्या रेंजमध्ये विद्यार्थ्याला एमबीबीएस मिळण्याचे चान्सेस 100% आहेत, म्हणजे 500 ते 600, म्हणजे साधारणतः 70,000 ऑल इंडिया रँक ते 12,000 ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट पूर्ण एमबीबीएस कॉलेज तुम्हाला गॅरंटेड मिळू शकतो. प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामधले तुम्हाला मिळू शकतात. आणि पुढचा ऑप्शन 3 तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे 550 प्लस आहेत अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतात. लक्षात घ्या, म्हणजे 550 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह होप्स या ठिकाणी आता ठेवायचे आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बीव्हीएससी गव्हर्नमेंट मिळणार आहे. बाळांनो लक्षात घ्या, बीव्हीएससी गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आणि एक अगदी 600 मार्क्स पर्यंत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना एम्स पण लागण्याचे चान्सेस आहेत. 600 मार्क्सच्या विद्यार्थ्यांना आहेत. आणि जे विद्यार्थी ओपन सोडून इतर कॅटेगरीतील आहेत, जसे ईडब्ल्यूएस घेऊ शकतो आपण, किंवा एससी, एसटी आणि ओबीसी, यांना नवीन जे काही एम्स आहेत, नवीन अगेन रिपीट करतो, नवीन जे काही एम्स आहेत त्या एम्स मध्ये तुम्हाला ऍडमिशन 600 मार्क असणारे, म्हणजे 590 ते 600 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, म्हणजे ज्यांचा ऑल इंडिया रँक 12,000च्या आत आहे, 12,000पर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना एम्सचा सुद्धा चान्स आहे. लक्षात घ्या. आता पुढच्या जी काही शेवट जो ग्रुप राहिलेला आपला, तो ग्रुपची रेंज म्हणजे किती, 600 ते 715, म्हणजे फर्स्ट विद्यार्थी जो आला आपला ऑल इंडिया रँक फर्स्ट, तो आलाय 715 मार्क्सचा, आणि त्याला आणि 600 म्हणजे किती, 12,000 रँक पर्यंत 600 मार्क्स येतात. अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये गॅरंटेड मिळणार आहे. बाळांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये गॅरंटेड मिळणार आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना एम्स पण मिळणार आहेत. लक्षात घ्या, जेवढे काही एम्स आहेत त्या एम्स पण मिळण्याचे चान्सेस या विद्यार्थ्यांना 600 ते 715 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत यांना एम्स पण मिळू शकतं. याचप्रमाणे जे विद्यार्थी, मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे, जे विद्यार्थी हे रिझर्व्ड कॅटेगरीचे 177 मार्क्सवर असतील आणि ओपन कॅटेगरीचे 213 प्लस मार्क्सवर असतील, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस करायचं असेल आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून, किंवा डीम कॉलेजेसमध्ये त्यांना एनआरआय कोट्यामधून एमबीबीएस करायचं असेल, किंवा अदर स्टेटमध्ये तेलंगणा असेल, कर्नाटका असेल, आता कर्नाटकचा फॉर्म चालू आहे, बीएमएस एमबीबीएस करायचं असेल आणि अगदी कमी पॅकेजमध्ये करायचं असेल, आणि पॅकेजची रेंज पण फक्त सांगतो तुम्हाला बाळांनो, लक्षात घ्या, एक 90 लाख ते 80 लाखापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 177 रिझर्व्ड कॅटेगरीचे आणि साधारणतः 213 प्लस ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे मार्क्स येत असतील, आणि अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जर एमबीबीएस करायचं असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे आपण तुम्हाला गॅरंटेड महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला कमी पॅकेजमध्ये एमबीबीएस करून देणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट आणि आयक्यू कोट्यामधून एमबीबीएस करायचं असेल आणि ज्यांची पॅकेज देण्याची तयारी, म्हणजे पेमेंट देण्याची तयारी असेल, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एमबीबीएसला ऍडमिशन करून देणार आहोत. इतर जे विद्यार्थी 177 आणि 213 प्लस आहेत, ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे ते देखील बाहेरच्या राज्यामध्ये आणि जस्ट क्वालिफाईंग मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांना अगदी कमी पॅकेजमध्ये, म्हणजे साधारणतः 10 लाख ते मॅक्सिमम 14 लाख रुपये पॅकेजमध्ये आपण तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटका असेल, एमपी असेल, तेलंगणा, पंजाब असेल, अशा ठिकाणी तुम्हाला आपण बीएमएसला पण ऍडमिशन करून देणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आणि पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर तुमचा चॉईस फिलिंग पासून तुमचा आता नंतर एमसीसीचा फॉर्म असेल, A22C CCCचा फॉर्म असेल, किंवा महाराष्ट्र राज्यामधला AIQ 85% फॉर्म असेल, तो सर्व फॉर्म तुम्हाला आपण एकाच फीजमध्ये या ठिकाणी भरून देणार आहोत. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं मी कन्सिडर करतो आणि तुम्हाला खूप चांगली माहिती मिळाली अशी पण या ठिकाणी मी तुमच्यापाशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.